जागतिक मधुमेह दिनानिमित्त सर्वहित हॉस्पिटलतर्फे रॅलीचे आयोजन। आज जागतिक मधुमेह दिन आणि बालदिनाचे औचित्य साधून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सर्वहित हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश शहा व प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर नमन शहा व ॲडम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हॉस्पिटलचा सर्व स्टाफ व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी हजर होते। मधुमेह ह्या आजाराबद्दल जनसामान्य माणसात असणारे गैरसमज दूर करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हाच या रॅलीचा मुख्य उद्देश होता। इन्सुलिनचे जनक सर फ्रेडरिक बेंटिंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो। सर्वहित हॉस्पिटलमधून निघालेली ही रॅली हॉस्पिटलपासून निघून त्रिकोणी बाग, राम मंदिर चौक येथून सिव्हिल हॉस्पिटल चौक व पुष्पराज चौक येथून पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊन समाप्त झाली। भारतामध्ये मधुमेही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे। त्यानिमित्ताने डॉक्टरांनी उपस्थित सर्व नागरिकांना याबद्दल मार्गदर्शन केले व त्यांचे शंका समाधान केले। या रॅलीला नागरिकांमधून उत्तम असा प्रतिसाद मिळाला। आज 2 दिवस एकत्र आहेत। जागतिक मधुमेह दिन तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन आपण साजरा करतो। तर आज दोन्ही दिवसाचा उत्तम संगम आहे। आज 14 नोव्हेंबर आपण जो जागतिक मधुमेह दिन साजरा करतो त्याच्या मागचं कारण मी सांगितल्याप्रमाणे सर फ्रेडरिक बेंटिंग हे एक सहसंशोधक होते इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये, संशोधनामध्ये आणि त्याचा वापर करण्यामध्ये। तर त्या इन्सुलिनच्या आगमनानंतर डायबिटीसमधली ट्रीटमेंट फारच चेंज झाली। इन्सुलिन यायच्या आधी डायबिटीसच्या रुग्णांचे जे हाल होत होते, मृत्यूचं प्रमाण जास्त होतं, ते सडनली कमी झालं। तर त्याच्यासाठी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इंटरनॅशनल डायबिटिक फेडरेशन WHO यांनी 14 नोव्हेंबरला दरवर्षी जागतिक मधुमेह दिन साजरा करायचं ठरवलं आहे। तेव्हापासून आपण दरवर्षी हे वर्ल्ड वाईड साजरा होतो। ह्या जागतिक मधुमेह दिनाचं ह्या वर्षीचं घोषवाक्य आहे डायबिटीस अँड वेलबिंग आणि त्यांचं युनिव्हर्सल मोटो आहे की ब्रेक द बॅरियर आणि ब्रिज द गॅप। तर सगळ्या डायबिटीसना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांनी चांगलं जगावं, कामावर असताना सुद्धा त्यांना ताणतणाव कसं कमी करता येईल, कमी ठेवता येईल आणि त्यांचं आयुष्य एक आनंदमय हो ह्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे। आणि जे काही त्रुटी आहेत डायबिटीसच्या केअरमध्ये त्या ह्या निमित्तानं आपण सगळे एकत्र येऊया आणि ते भरून काढूया, जेणेकरून आपल्या सर्व रुग्णांना, डायबिटीस रुग्णांना आपल्या भारतामध्ये वाढतं प्रमाण आहे ते रोखण्यासाठी पण आपण जे काही आपल्याला प्रयत्न करता येईल ते करूया। आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या रुग्णांना पुढचं आरोग्य चांगलं लाभावं, त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये राहावी आणि त्या सर्वांना आमच्यातर्फे सर्व्हिस हॉस्पिटलतर्फे आणि ॲडमतर्फे काहीही मार्गदर्शन लागलं तर आम्ही सदैव आनंदानं करण्यासाठी तयार आहोत। मेडिकल रिसर्च सेंटर हे आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 108 बेड्सचं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आज आपण ऑलरेडी कार्यरत आहोत। 2001 मध्ये सर्वहित मेडिकल नर्सिंग होम म्हणून एक क्रिटिकल केअर युनिट म्हणून ओळखलं जाणारं आज एक मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू झालेलं आहे। इकडं वन स्टॉप सोल्युशन अंडर वन रूफ ऑल हेल्थ सोल्युशन्स या निमित्तानं आम्ही एकाच छताखाली प्रत्येक आजाराबद्दलची आम्ही ट्रीटमेंट चालू केलेली आहे। याच ठिकाणी 20 बेडेडचं क्रिटिकल केअर युनिट, 3 मॉड्युलर OT, सुसज्ज कॅथलॅब, या कॅथलॅबमध्ये ब्रेन, पेरिफेरल आणि हार्टच्या एन्जिओप्लास्टीज, कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टीज करता येऊ शकतात। तशाच ठिकाणी अंडर वन रूफ MRI आणि CT स्कॅन असणारं हे एकमेव ठिकाण आहे आणि तुमच्या कुठल्याही आजारासंबंधीच्या प्रॉब्लेमसाठी कुठं लांब न जाता तुम्हाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तुम्हाला हेल्थ सोल्युशन मिळू शकतो।